तर मंगेश नाहीतर मनोज कुणीतरी एकाने लेग स्क्वेअर लेग पंचाची भूमिका करा ना. वंजारपाडा संघ त्या ठिकाणी आहे. आपण एक कोणतरी लेग पंचाची भूमिका करायची. तर जाऊया मैदानावरती. राजेश भोईर आणि अमोल भोईर ही जोडी मैदानावरती आहे. वंजारपाडा विपक्ष मालेगाव. 4 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिलं षटक पहिला गोलंदाज ऋतिक विरले. डोकराचा गोलंदाज लेफ्ट हँड और दो विकेट असा मारा. पहिला चेंडू टॅप केला. चेंडू नरेश शेंडे त्या ठिकाणी तैनात आहेत. सुरेख चेंडू. पहिला चेंडू आपण पाहिलं गेलं मिड ऑफ रिझन मध्ये नरेश शेंडेने चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं. निर्धाव चेंडूने सुरुवात होते. दुसरा चेंडू असेल पुन्हा एकदा ऋतिकचा सामना करेल राजेश. हलक्या तर एक लान्स केलाय. बॅक टू बॉलर चेंडू आपण पाहतो. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. इथे सुरेख गॅप मधून चेंडू ढकललाय. डिफेक्सच्या कव्हर इधर मध्ये चेंडू ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा घेतल्या. 3 चेंडू आणि 2 धावा आपण पाहतोय. चौथा चेंडू. इथे चांगला चेंडू. ऋतिक विरले चांगली गोलंदाजी करतोय. कारण ऋतिक पाहिलं होतं जेव्हा गोलंदाजी सुरुवात केली होती थोडा शॉर्ट पिच चेंडू जास्त प्रकारे फेकत होता. पण इथे लाईन लाईनचा मारा. चांगली गोलंदाजी. याच मैदानावरती आम्ही पाहिलं होतं दवेली प्रीमियर लीग, दवेली ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये राजेश भोईरने ऋतिक विरेला 4 चेंडू 4 षटकार लगावले होते. पण आज बदला घेतला. लाजवाब गोलंदाजी पाहतोय आपण. सुधारणा झाली आणि राजेशला त्या पद्धतीने गोलंदाजी केली. हातखोलीचा मोका दिला नाही ऋतिकने. वाईट चेंडू. इथे सुरेख फटका. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव घेतली जाते एका धावेने. आपण पाहतो पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि पहिल्या षटकामध्ये मालेगाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. बिनबाद 5. सावध सुरुवात मालेगाव संघाची आणि चांगली सुरुवात म्हटली जाईल ती वंजारपाडा संघाची.
चेंडू निखिल. या दरम्यान राजेश भोईरच्या बॅटमधून अफलातून हिट षटकार. आणि पुन्हा एकदा दुसरा फटका. तोही षटकाराच्या दिशेने धावत क्षेत्ररक्षक फक्त बघत बसणार. उलटा चेंडू आणि इथे आणखीन एक षटकार. तर 3 चेंडू आणि 3 षटकार आपण पाहिले गेले. 19 धावा इथे आल्या आणि धावसंख्या स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती. इथे आपण पाहतो स्लोहा डिलिव्हरी गेली, गती परिवर्तन पाहिलं गेलं. अफलातून षटकार पाहिले गेले 3. 9 चेंडू आणि 21 धावेवरती खेळतो राजेश. शेवटचा चेंडू आणि आणखी स्टेप आउट करून चेंडू फेकून दिलाय. काऊकोणचा क्षेत्ररक्षक डोक्यावरती हात ठेवून चेंडूकडे पाहत बसणार, कारण चेंडू जाऊन पोहोचलाय आउट ऑफ पार्क. बिग हिट षटकार. या षटकाच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 30 या आकड्यावरती. या षटकात आल्या 25 धावा. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख फटका. अमोल भोईरच्या बॅटमधून येतो अफलातून हिट षटकार. चांगला चेंडू पिक केला होता अमोलने. 6 धावा अर्जित केल्या. 36 धावा फलकावरती आहेत. कुणालचा पुढचा चेंडू. इथे पुन्हा एकदा शपल होतो, ग्लास करतोय फायनल मध्ये चेंडू ट्रॅव्हल.
रस मिळतील 4 आलेला अमोल भुईरच्या बॅटमधून चौकार आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 40 या आकड्यावरती. का आपण पाहतोय अमोल भुईर आणि राजेश भोईरला कर्जत तालुक्यामध्ये महत्वाचं स्थान आहे. हे दोघांची अष्टबोलू कामगिरी. चेंडू क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. बघा आज अमोल भैरने स्क्वेअर रिजन मध्ये जरूर षटकार चौकार ठोकले, पण समोरचे दोन क्षेत्ररक्षण निखिल आणि त्याच्या सोबत येतो धनेश, दोघांनी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 2 षटकार वाचले गेले त्या ठिकाणी. इथे सुरेख चेंडू. पाच चेंडू झालेत. 11 धावा खर्च केल्यात कुणालने. इथे एक धाव आपण पाहतोय. एका धावेने स्कोर कार्ड 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 42 या आकड्यावरती. बघा सर्वात अनुभव असणारा हा खेळाडू पांडुरंग मिसाल गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडूवरती हा यूज हँडसम मल्टी हिट षटकार. वेलकम टू पांडुरंग सर. स्कोर कार्ड 48 या आकड्यावरती. चौथी धावेवरती खेळतोय राजेश. 13 चेंडू आणि 34 धावेवरती खेळतोय. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. टिक फॉर टॅक जशा तसे उत्तर. बघा राजेश भोईरने, दोघे मित्र आहेत. राजेश भोईर पांडुरंग मिसाल नेरळ परिसर प्रीमियर लीग बादशाह 11 संघाचे 2 खेळाडू, 2 सख्खे मित्र. जर तू मला लगावशील षटकार त्यानंतर तुला असणार फटकार. दाखवून दिला पुढचा चेंडू. विकेट टेकर चेंडू आपण पाहिला गेला. वाईट चेंडू. धावसंख्या स्कोर कार्ड 49 या आकड्यावरती.
तर एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. बाईची एक धाव या ठिकाणी अतिरिक्त धाव जोडले. 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. स्कोर कार्ड 51. इथं टाइम भेटत नाहीये. दोन धावा या ठिकाणी घेतल्या. स्कोर कार्ड 53 या आकड्यावरती. शॉर्ट चेंडू आणि त्यावरती आपण पाहतो बाल्टी हिट. पांडुरंगला ही जंगल दाखवलं या ठिकाणी फलंदाज अमोलने. स्कोर कार्ड 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. इथे पंचांनी बोट उंच गेले. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 59 धावा झालेत. बाबू जेवढं बोलला तेवढंच झाल्या. 60 धावांचं लक्ष असेल विजयासाठी प्रतिषटक. 15 धावांचं लक्ष असेल ते वंजारपाडा संघाला आपण आमंत्रित करूया. श्री गणेश कोलवली वर्सेस गावदेवी कोलारे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे. पांडुरंग मिसालसाठी सुवर्ण संधी येते बघा. संदेश विर्ले यांच्याकडून चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक 500 रुपयाचा पारितोषिक असेल.
तर जाऊया मैदानावरती. आपण पाहतो राजेश भोईर आपण पाहतोय. एक मिनिट राजेश. पहिला चेंडू टेक फॉर अटॅक. जशा तसे उत्तर. जर तू मला लगावशील फटकार तर तुझ्या चेंडूवरती लगावल मी षटकार. आणि षटकार या ठिकाणी लगावलाय. पांडुरंग मिसाल संदेश दादा विर्ले यांच्याकडून पारितोषिक आहे. 3 षटकाराला 500 रुपये. प्रति षटक 15 धावांची गरज आहे. पहिला षटकार आपण या ठिकाणी पाहिले गेले. सूर्यफटका आउटफील्ड स्लो आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतला. दुसऱ्या धाव प्रयत्न पोचला होता. ऋतिक आपण पाहतो इथपर्यंत. चौथा चेंडू. इथे शॉर्ट पिच चेंडू फेकून दिला पॉइंट डिझाइन मध्ये. चेंडू जातो सीमारेषा पार. रन्स मिळतील 6. पांडुरंग बिसालच्या बॅट मधून येतो अफलातून षटकार. चेंडू बॅक टू बॉल. चेंडू असं पाहिला होता कुमार. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. स्कोर कार्ड जे प्रत्येक षटकाची गरज आहे. रिक्वायर रेट आहे प्रति ओव्हर 15 धावाचं. ते 15 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. इथे पाहतो आपण शेवटचा चेंडू निर्धाव येतोय. पहिलं षटक 15 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 18 चेंडू आणि 45 धावांची अजूनही गरज. प्रति षटक अजूनही 15 धावांची गरज असेल. जोपर्यंत पांडुरंग मिसाल आपण पाहतोय ऋतिक विरलेला ती साथ द्यावी लागणार. सलामीची जोडी बघा. या अगोदर सामना ऋतिक विरलेने 4 चेंडू आउट केला होता. तरी त्याला स्ट्राईकला आपण पाहिलं होतं. तर बघा पांडुरंग मिसाल याच्याकडून यांना बादशाह ग्रुपकडून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि इतर प्रत्येक खेळाडूला चौकार हॅट्रिक मारा या षटकार हॅट्रिक मारा बंदरपाडा संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक असेल. संदेश दादा विर्ले यांच्याकडून हा पारितोषिक असेल.
सिंगल आपण पाहतोय या ठिकाणी घेण्यात आली सिंगलने स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती ऋतिक आपण पाहतो स्ट्रायकर असा फलंदाज ज्या पद्धतीने पांडुरंग मिसल फलंदाजी करतो त्याप्रमाणे ऋतिकलाही फलंदाजी करावी लागणार. अमोल तयारी गोलंदाजी मार्कवरती राईट हँड ओव्हर द विकेट असा मारा दुसरा चेंडू घेऊन येतो आपल्या पहिला षटक आणि संघासाठी दुसरं षटक समोर डावखुरा ऋतिक इथे फुलटा चेंडू मिस करतोय. दोन चेंडू झाले तिसरा चेंडू असेल. इथे शॉट चेंडू वेग करून दिलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार षटकार या ठिकाणी आलाय आणि राहुलने सांगितलं का आपलं मारण्याचं अवघड आहे लेग स्टंपच्या चेंडूवरती चांगल्या प्रकारे फटकेबाजी करतोय हा फलंदाज ऋतिक आणि त्याचं चोख प्रत्युत्तर देताना मैदानात षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. नितीन भोईर दादा त्याचंही मनापासून हार्दिक स्वागत. इथे पुन्हा एकदा शॉट चेंडू पण तिथे आकाशात रक्षक तैनात कोणत्या प्रकारची चुकी नाहीये फलंदाज बाद ऋतिक विरले येतो माघारी. चार चेंडू झाले धावसंख्या स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती. अजूनही आपण पाहतोय इथे सुरेख फटका कल्लीच्या डोक्यावर कट केला थर्डमॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल शतरक्ष चेंडूचा पाठलाग करतोय. इथे बॅट राहते पांडुरंग मिसाल या ठिकाणी बाद होतोय खूप मोठा झटका या ठिकाणी दिला गेलाय. पांडुरंग 11 वंजारपाडा संघाला झटका पांडुरंग येणार माघारी. नवीन फलंदाज धनेश आपण पाहतोय तर शेवटचा ना अंतिम पुकार असेल श्री गणेश कोलोली आणि कोलारे संघ. उलटा चेंडू
षटकाची समाप्ती झाली. तर कोलोली आणि कोलार या दोन संघादरम्यान नाणेफेकचा कोल त्या ठिकाणी होतोय. स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. अजूनही आपण पाहतोय 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 29 धावा. सुरेख चेंडू मयुरेश आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. चेंडू डिफेक्सच्या कव्हर मधून गॅप मधून चेंडू टाकला जातो. चेंडू जातो सीमारेषा पार. समुद्राची लाट जशी लहरत समुद्र किनारी येते तसा चेंडू आपण पाहतो लहरत सीमारेषा पार झाला. रन्स चौकार या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 35 या आकड्यावरती. सुरेख कव्हर ड्राईव्ह होता. 2 षटकांमधून चेंडू भेटला गेला. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. इथे शॉर्ट चेंडू होता. आपण पाहतो अमोल भोईर चेंडू परत पोहोचणार का. राजेश त्या ठिकाणी चेंडू उचलणार फेकणार. 2 धावा या दरम्यान पाहतो आपण. 2 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 37 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. 3 चेंडू खूप महत्वपूर्ण असतील मयुरेशचे. धनेश आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय निखिल. निखिल बाबत एक धाव घेतली. दुसरा घ्यायचा प्रयत्न. फलंदाज या ठिकाणी बाद होतो. निखिल येतो माघारी. निखिलची जागा घ्यायला नरेश शेंडे आपण पाहतो मैदानात रवाना होतोय. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू होता त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक राजेश चेंडू उचलला फेकला. त्या दरम्यान आपण पाहिलं गेलं फलंदाज बाद झाला निखिल. 4 चेंडू आणि 22 धावांची 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. इथे टायमिंग जुलत नाहीये. एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. इथे पाहतो आपण दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते आणि 2 धावेने स्कोर कार्ड 40 या आकड्यावरती अजूनही आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. मी पाहिलं होतं नरेश शेंडेला कर्जत टेनिस क्रिकेट आदिवासी विभाग अंतर्गत जी रंगली होती KPL आणि त्या KPL ला पाहतो आपण नरेशने त्या 20 धावा कुठल्या होत्या. यानंतर बिग फाईट असणार कोलार विपक्ष कोलिवली. सहा चेंडू 18 धावांची गरज. आमचे परम मित्र नवनाथजी टोमरे या मॅच साठी उपस्थित झालेत.
धन्यवाद ॲडव्होकेट आहेत, कारण आता आम्हालाही थोडंसं विचार करून बोलावं लागेल त्यांच्यासोबत, कारण पहिले ते 3 शब्द लागले ते खूप महत्त्वपूर्ण आहेत. दादांचे आम्ही मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. राहुल किती बस कुठे मारील राहुल हा? 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. स्ट्राईकला नरेश शेंडे आणि गोलंदाजी मार्क वरती युवा गोलंदाज स्वप्नील. आठवतो नरेश शेंडे यांची पारी आम्ही पाहिलं होतं, पांडुरंग आणि मी होतो त्या बेकरेच्या मैदानावरती. अफलातून पारी होती नरेश शेंडेंची. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. वॉर्निंग दिली या ठिकाणी आपण पाहतो फलंदाजाला. धनेश आपण पाहतोय चेंडू एक धाव घेतली जाते. राजन त्या ठिकाणी तैनात आहे. इथे थोडंसं फॉर्मलिंग पाहायला भेटलं आणि फलंदाज या ठिकाणी बाद. धनेश येतो माघारी. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय भानुदास मैदानावरती रवाना झालाय. दरम्यान पाहतोय खूप उंच उडलेला चेंडू आहे. इथे आपण पाहतोय एक धाव घेतल्या, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. एक धाव या ठिकाणी घेतली गेले. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण पाहतोय 16 धावांची गरज. नो चेंडू. नो चेंडू आपण पाहिला गेला. यानंतर फ्री हिट असणार. कुमार उघडे डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट.
दरम्यान एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि त्या दरम्यान पाहिलं गेलं तर आपण तर किती 4 घेतल्या ना. धावसंख्या स्कोर कार्ड 49, 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. दोन चेंडू आणि 11 धावांची गरज. या दरम्यान पाहतोय फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. या ठिकाणी विजय होतोय मालेगाव संघ आणि जाऊन पोहोचला आहे या स्पर्धेच्या तिसऱ्या क्वार्टर फायनलला. तर आपण याचं ना ऑब्जेक्शन